नमस्कार, मी सतीश साळुंखे लाईफ आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आहे 12 डिसेंबर 2024 आणि ही तारीख आज आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, म्हणजे आरे वासियांसाठी। कारण आज आमच्या आरेश्वर मंदिराची कोनशिलेचा कार्यक्रम आहे आणि म्हणजे आता नवीन मंदिर बनणार आणि हे म्हणतात ना की ऐतिहासिक घटना आहे। कारण हे मंदिर जे बनेल ते पुढचे शेकडो वर्ष दिमाखात उभं राहणार आहे आणि हाच कोनशिलेचा कार्यक्रम असल्यामुळे अत्यंत महत्त्वाचा असा आमच्यासाठी कार्यक्रम आहे। तर हा सुंदर असा कार्यक्रम या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल, कशा प्रकारे कोनशिला म्हणजे आरेश्वर मंदिराची कोनशिला होते ते, आणि पुढच्या भविष्यात हे सुंदर असं मंदिर तयार होईल तेव्हा आपण त्या मंदिराचा सुद्धा एपिसोड बनवूया। आणि या मंदिराला जर तुम्हाला कोणाला देणगी द्यायची असेल तर मी तुम्हाला स्कॅनर दाखवेन, म्हणजे ऑनलाईन स्कॅनरवरती तुम्ही या व्हिडिओमधून सुद्धा देणगी देऊ शकता। तर आता मी आहे आरेश्वर मंदिराजवळच आणि सकाळचे 10 वाजले आणि आता कोनशिलेचा कार्यक्रम चालू होईल थोड्या वेळात। तर आता आपण कोनशिलेच्या कार्यक्रमाचा आनंद घेऊया आणि कशा प्रकारे कार्यक्रम चालू होतो बघूया। आणि हा स्कॅनर आहे आणि जर कोणाला ऑनलाईन देणगी द्यायची असेल तर या स्कॅनरवरती स्कॅन करून ऑनलाईन देणगी देऊ शकता। श्री आरेश्वर पावनाई मंदिर जीर्णोद्धार समिती, अकाउंट नंबर।
इकडे महाप्रसाद बनतोय, सगळेजण मस्त महाप्रसाद बनवतोय. 5 किलो डाळ, 20 किलो तांदूळ, 20 किलो बटाटे. जेवण चालू आहे इकडे. प्रमोद मिस्त्री आला कापतोय. जेवणाची तयारी झाली मस्त. सगळे आता मस्त जेवण बनवत आहेत. थोड्या वेळात महाप्रसाद तयार होईल आणि पूजा सुद्धा होईल. आणि आता आपण बघतोय भावई देवी. श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरची वंशीय परंपरागत हक्कदार मुनीश्वर गुरुजी आपल्यावर आहेत. आणि तुम्ही म्हणजे पहिल्यापासून तुमची वंशीय परंपरागत तुम्ही पूजा करता ना? 54वी पिढी. ओके, म्हणजे पहिल्यापासून तुम्हीच आहात. आणि आज तुम्ही आमच्या गावामध्ये आलात. तर हा आजचा कार्यक्रम तुम्ही काय म्हणजे काय काय करणार कार्यक्रम? इकडे पुण्यवाचन वगैरे करणार. हा, पुण्यवाचन केलं की सगळीकडे स्वस्तिक. हा, हे स्वस्तिकवाले. हा, चारी कोपऱ्यात 5 कोपऱ्यात. हा हा, आणि त्या अनुषंगाने असलेली धार्मिक विधी गावात. बरोबर बरोबर. तर अशा प्रकारे विधी होणार आता पूर्ण. आणि खास कोल्हापूर आले, तुमचं स्वागत आहे. ठीक आहे. ते आता ते बोलल्याप्रमाणे हे स्वस्तिक चारी बाजूला मंदिराचे लावणार. स्वस्तिक वाले दगड आहेत. आता पूजा बघूया आपण. खास कोल्हापूरहून दोन्ही काका आलेत. हे तिथे काका, हे सुद्धा तिकडे पूजा करतात महालक्ष्मी मंदिरामध्ये. तर आता थोड्या पूजा चालू होईल. सगळे ग्रामस्थ इकडे हजर झाले आहेत. हे प्रशांत पत्की जे आमचे मंदिर बांधणार आहेत, मूळ कोल्हापूरचे आणि आर्किटेक्ट इंजिनियर आहेत ते. आणि आता किती वर्षात पूर्ण होईल साधारण अंदाज? 1 वर्षभरात. 1 वर्षात ना? 1 वर्षात आपलं नवीन वर्ष धरायचं आपण पकडायचं. बरोबर. नवीन आरेश्वर मंदिर आपण 1 वर्षात जवळपास बघू. आणि हे आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत सगळं. म्हणजे तुम्ही आता स्टार्ट टू एंड तुम्ही करणार ना? संपूर्ण रचना आणि हा, म्हणजे डिझाईन पण तुम्ही केली आणि पूर्ण आता कन्स्ट्रक्शन पण तुम्ही करणार. ओके, व्हेरी गुड. मी आणि माझी टीम. हा, म्हणजे पण तुम्ही मेन. ओके. आणि इकडे कोनशिलेचे जे पाषाण आणले त्याचं त्याला पाण्याने स्नान घालतात. हेच पाषाण कोनशिला करणार चारी दिशेला. असा पैरू आहे मग आता पटकन धरून राहतो. काम कोणशिला कार्यक्रम या ठिकाणी सुरू होत आहे. गाव प्रमुखांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. ब्राह्मणांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सुरुवात होत आहे. सर्व गावातील ग्रामस्थांनी 12 मंडळींनी या ठिकाणी यायचं आहे. सर्वांना विनंती आहे. पाणी घालायचं. मंदिर आहे
उंचीला आणि पाया भरलेल्या त्या सर्वांच्या स्वप्न जे मंदिर आहे साकार करून निर्णय मानव खरे शिलान्यासंच खरे त्याचं पूजा केली उद्घाटन केलं आणि गेलो निघून जे चालणार नाही. त्याच्यापुढं जे निर्माण होऊन त्या ठिकाणी त्याची वास्तुशांत आणि सगळं व्यवस्थित होतं त्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. त्या निर्माण स्थळामध्ये आपण भूमिपूजन करून शिलान्यास करायचा. त्या शिलान्यासाची यज्ञवराह यज्ञ कोर्म अनंत धरा त्या शिलेची प्रतिष्ठापना करायची आहे. तसंच या ठिकाणी आपण ज्या वेळेला जोड बांधतो घर बांधतो तेव्हा इथं असणारे साप विंचू किडे या सगळ्यांना बाजूला करून त्या ठिकाणी बांधतो. त्याचा दोष टाकून अयत्नीय वृक्ष म्हणजे त्याच्या संविधा करतो उमा पिंपळ पळस वगैरे ते वृक्ष तोडायला दोषच आहे. पण त्याशिवाय इतर जी वृक्ष असतात अयत्नीय वृक्ष ते जरी तोडलं तरी त्यात जीव असतो. तर ते तोडून आपण त्या ठिकाणी इथं शिलान्यास करून त्याच्यावरती मंडप उभारतो. तर त्याही सगळ्यांची क्षमा मागून आम्ही या ठिकाणी हे सर्व करतोय. ज्या ठिकाणी तुम्ही होता म्हणजे कोण असेल वाघ असेल कोल्हा असेल साप असेल कोणी पण असेल या सर्वांना आपण बाजूला कोणी इथं देवा करताच करतोय. पण ते करत असताना त्यांची सुद्धा क्षमा मागितली पाहिजे. तसंच या ठिकाणी आपण जे करतो आहे या ठिकाणी पहिलं काम गणपती पूजन पुण्यावाचन मातृका पूजन तुमचे गेलेले पितर त्यांच्या उद्देशानं नांदी श्राद्ध हे पहिलं कर्म झाल्यानंतर मग भूमिशुद्धी त्याच्यानंतर ही प्रतिष्ठापना आणि मग त्याच्यानंतर शेवटीला भूमिपूजनाच्या अंगतेने नवरत्न स्थापन करून त्या ठिकाणी शिलान्यास करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली उतरायला जमेल इथे का नाही प्रत्येक खंड्याला उतरायला जमेल. त्याच्यानंतर शिडी किंवा काहीतरी पाहिजे एकदा उतरलं म्हणजे उतरलं. हॅलो मी सुद्धा मग खाली बघितल्यानंतर मी पण उतरू शकणार सगळ्यांच्या आशीर्वादाने उतरलं म्हटलंच ना सगळ्यांच्या सर्वांमध्ये नियुक्त सर्व लोकांनी तुम्हाला प्रतिनिधी केले आहे. मग याच्यामध्ये आई वडिलांची पुण्याई का तुमची पुण्याई मला काय आज आपण असं काम करायला मिळतं तर काही मागची पुण्याई असतील. बरेच लोक इथं जमतात धनवान आहे चित्रा लोक आहे तिथे पण त्यांना का मिळत नाही. घरी आहे दुसरा पोरगा आहे. परवा मागच्या वर्षी रामाची प्रतिष्ठा अयोध्येमध्ये झाली. त्यावेळेला त्या ठिकाणी मिश्रा म्हणून होते. मिश्रा ज्यांचं पूर्ण घराणं आयुष्यभर त्या रामाच्या सेवेत गेले आणि त्यांना पुण्यावचन बसून रामाची मूर्ती प्रतिष्ठा करायला मिळाली. याचा संबंध भारतामध्ये आणि जगामध्ये धनवान माणसं भरपूर आहेत. तर बोली लावली तर 100 कोटीने 200 कोटींचा लोक तिथे बसवा म्हणून पण नाही. त्याच्या आई वडिलांकडून जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. हे सगळं घराण्यावरती असतं. सत्संग चांगला पाहिजे म्हणून आपल्याला पुण्य मिळतं. ज्या ठिकाणी विहीर काढतो त्या ठिकाणी पाणी सर्व लोकांना द्यावं लागतं. ज्या ठिकाणी मंदिर बांधतो त्या ठिकाणी सर्वांना दर्शन पूजन आणि मंडप बांधल्यानंतर बसायला हे सर्व आपण त्या देवाकरता उत्सुक जेवून सोडतो. पण हे करायला आपली पुण्य मोठी पडते. बरेच लोक असतात की जे आपल्याला मिळत नाही. पण तुमचा आज काही प्रारंभ आहे त्याच्याकरता हे तुम्हाला कर्म करायला मिळते. तुम्ही पहिल्यांदा काय म्हणलं तुम्हाला हे सर्व निर्माण होऊन योग्य वेळ जातो त्याच्यावरची जबाबदारी तुमची आहे. देव बसवणारे भरपूर आहेत त्याची पूजा होती तरी बघायला कोण जातच नाही. हो खरं म्हणजे ज्यांनी देव बसवला त्याला पूजा केली पाहिजे काय
हे पण नाहीये. पैसे गोळा होता, मंडप उभा होतो, सगळं होतं, पण त्याची सेवा किंवा त्याची पूजा करणे हे भार होतं. आता आपण त्यांना गणपतीची पूजा करूया, याच्या अक्षरा घ्या. स्वर्णपूर्ण तिकडे बघा, तिकडे त्यांच्याकडे बघा. हा स्वर्णपूर्ण गणधारी झालं का बाबा. हा सत्या संतू घ्या पण घ्या. आलं सकल आराधने हे बळीवर पाणी तुला थोडा भात आणलाय का, द्या की भात पाहिजे. वाटीवर नको, जरा जास्त पाहिजे भात. हा तेवढा आणा भात. असं म्हणता पूजा करून तिथं घेऊया नेऊन. त्याला काय हे बघा, आता हे खड्डे किती आहे, 4. ह्याच्यात पण टाका. झालं की चालेल. नंतर गडबड करू. तिकडे जा, तिकडे जा. सध्या धागा सभोवताली मंदिराचे बांधतात आणि आता गायीची पूजा होणार आहे इकडे. बाजू गायीचे निवासनाचे लागली भूका पण आता आंबवण ठेवू का. अशा प्रकारे गायीची पूजा झालेली आहे. जास्ती फुलं आहेत बघा तिथं ठेवा. हा बघा तिथं. पायाभरली सुरुवात झाली. हरेश्वर महाराज की जय, सोनादेवी माते की जय. त्याच्यावर घाला, हळद किंजर घाला, खाली फुल हळद किंजर घाला, जरा भात घाला.
तांदूळ, फुला, कुंकू, हरिद्रम कुंकू. हा बरं. स्वस्तिक काढा रांगोळीचा. शाळेत आपल्याला सुरुवातीला स्वस्तिकच काढायला स्वस्तिक काढून शिकवतो. घ्या असा शाबास. ओके. फक्त मारू गाभाऱ्यातली कोणशी लावते. करा किती उजून झाला आणि आता हे महालक्ष्मीचे पुजारी त्यांच्या हस्ते गाभाऱ्यातला जो कोणशील आहे त्याची पूजा होते. आता खास कोल्हापूरहून आले ते. अंबाबाई कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाईची पुजारी आहेत. वास्तू अरे आपल्या कुळाच्या मंदिरातल्या मूर्त्या आहेत. जसं मंदिर नवीन बनेल तसं यामध्ये मूर्त्या सुद्धा बदलल्या जातील. अशा प्रकारे आता आपलं कुळाचं मंदिर आहे. हरेश्वराच्या नावानं चांग भलं, अंबा मातेच्या नावानं चांग भलं. कल्याण कार्यम चिंतिता समनवता हा देवत म्हणजे प्रसादेन सर्वे अर्था भवन्ति ते इच्छित मनोरथ सिद्ध्यर्थो दीर्घायुष्यमस्तु. पावणाही देवीचा आहे तो पावणाही देवी. योगायोगाने आपल्याला कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे पुरोहित या ठिकाणी येऊन आपला जो शिला आणि व्याखाबंदीचा जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम चांगल्या प्रकारे हाताळून पूर्वजांची आठवण करून दिली. या पुरुषाने त्या मर्यादेची स्थापना केली. त्या पुरुषाची पूर्व पुण्याई काय होती ती आम्हाला काय करता नाही आणि ती पूर्व पुण्याई आज या गुरुजीने आम्हाला इथे दाखवून दिली आणि सगळं त्यांनी सविस्तर सांगितलं. त्याबद्दल धन्यवाद. आणि त्यांना सगळ्यांना सुख शांती समाधान देत या ठिकाणी येऊन तुझी सेवा केली आहे ती मान्य करून घे, सांभाळ करून घेत दे. सुख शांती समाधान त्यांच्या लाईफमध्ये दे आणि सर्वांचा सांभाळ कर. नवीन बनणारं हरेश्वर मंदिर अशा प्रकारचं हे साईडचा अँगल आहे. हा आहे समोरचा अँगल आणि हा आहे टॉप थोडा म्हणजे वरून कशा प्रकारे येतं. अशा प्रकारे आपलं नवीन हरेश्वर मंदिर बनेल सुंदर असं. आणि या ठिकाणी आता महाप्रसाद चालू झालेला आहे. एक आहे हा आणि सगळ्यांना महाप्रसाद वाटप होते इकडे आणि मंडळाचे कार्यकर्ते महाप्रसाद वाटप करतात. हा भाजी मस्त बरडी भाजी सात्विक जेवण.
दिला नाही.